प्रेक्षकांक नमस्कार। इष्टानो भलायकीच्या मॉडर्न युगातल्या कार्यावळीन तुमका उर्बे भरीत येवकार। मॉडर्न होमिओपॅथीचे सीईओ डॉक्टर विजय कुमार माने हांच्या मार्गदर्शनाखाला तुम्ही खूपशा गंभीर दुयेसाविषयी सेगीत महत्वाची माहिती मेळयल्या। फाटली 20 वर्सां दीर्घ संशोधनावरवी मॉडर्न होमिओपॅथी एका क्रांतिकारी मोडणार पावल्या। वैजकी क्षेत्रांत ते योगदान तुळा करपासारखे ना। डॉक्टर विजय कुमार माने सरांच्या फुडारपणाखाला मॉडर्न होमिओपॅथीचे तज्ञ दोतोर महत्वाचे काम करतात। या खासा मालिकेतल्यान मॉडर्न होमिओपॅथीच्या माध्यमावरवी कितल्याशाच पीडितांनी खर दुयेसाचेर जैत मेळिल्ल्याचे तुम्ही पळयला। या दुयेसान निदान आणि व्याप्ती तुमची किडनी धोकादायक अवस्थेन पावतकच तुमका ते समजता आणि तो मेरेन खूप उशीर जाल्लो असता। अशा वेळार प्रचलित उपचारांमध्ये त्रास करपी डायलिसिस आणि खर्चिक किडनी ट्रान्सप्लांटाचो तुमका सल्लो मेळटा। हातून दुयेतींचे आणि त्यांच्या घरच्यांचे खूप हाल जाता। ही मालिका तुम्ही खूप लक्ष देऊन पळोवची आणि जर तुमच्या मनात कसले प्रश्न उपरासता जाल्यार ताचे निरसन करपाक मॉडर्न होमिओपॅथीच्या टोल फ्री हेल्पलाइन, वेबसाइट वा शाखेकडेन संपर्क करात। मॉडर्न होमिओपॅथीची सुसज्ज टीम तुमका ते विशीं मार्गदर्शन करतली। किडनी फेल्युअरा खातीर मरणाचे प्रमाण वाढत आसा। तणावाखाला जीवित जगताना आमचे मदी जाणा जावन वा कळन असताना काय वाईट सवयी येतात जे वरवी किडनी फेल्युअराचे दुयेस मनशाच्या जिणेन पातळटा। सिगरेट ओडप, सोरो पिवप अशा वाईट सवयींक लागून किडनीच्या कार्यक्षमतेचे व्हड लुकसाण जाता। शेंगेच्या आकाराची किडनी तुमच्या कुडीतले दिसपट्टे 200 लिटर रगत फिल्टर करपाचे महत्वाचे काम करता। किडनी हो दरेकाच्या कुडीतलो महत्वाचो असो अवयव। तेन्ना इष्टानो कुडीची केमिकल फॅक्टरी म्हणून ज्या किडनीक वळखतात त्या महत्वाच्या अवयवाची कशी जतनाय करपाक जाय, तशेंच हे दुयेस जातकच कितें करपाक जाय हे सगळे भलायकीचे मॉडर्न युग ह्या कार्यावळीन तुम्ही पळयतात। तशेंच किडनी फेल्युअरा वरवीं जांचे जिवीत धोक्यातल्यान भायर सरला अशा काय मॉडर्न होमिओपॅथीच्या दुयेतींचे अनुभव तुम्ही हांगा पळयतले। तर पळयत रावात भलायकीचे मॉडर्न युग। नमस्कार, मी दीप्ती लेले। आरोग्याचं मॉडर्न युग या मॉडर्न होमिओपॅथीच्या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मागच्या 2 भागात आपण किडनी फेल्युअर या अतिशय गंभीर आजाराबाबत इथे चर्चा केली। आजही आपण या आजाराबाबत चर्चा करणार आहोत। तेव्हा आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये उपस्थित होत्या मॉडर्न होमिओपॅथीच्या सिनियर कन्सल्टंट डॉक्टर ज्योत्स्ना लाड। आज आपल्याला त्या मार्गदर्शन करण्यासाठी इथे उपस्थित आहेत। आपण त्यांचं स्वागत करूया। नमस्कार डॉक्टर, तुमचं स्वागत आहे। डॉक्टरांबरोबर आपल्याला काही रुग्णही इथे अनुभव सांगण्यासाठी आले होते। तसेच रुग्ण आजही आपल्याबरोबर इथे उपस्थित आहेत। आपण त्यांचंही स्वागत करूया। आपल्याबरोबर आहे ओम तळेकर, हा 10 वर्षांचा रुग्ण, त्याचंही स्वागत। त्याची आई आपल्याबरोबर आहे, तुमचंही इथे स्वागत। आपल्याबरोबर आहेत श्री सचिन तापकीर, त्यांचंही आपण स्वागत करूया। नमस्कार। सगळेजण इथे उपस्थित आहेत, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर आहेत। त्यामुळे आपण डॉक्टरांपासून आधी सुरुवात करूया। त्यांना मुळात आधी प्रश्न मला एक विचारायचा आहे, ते म्हणजे किडनी फेल्युअर या आजाराचे आणखीन काय प्रकार असतात याविषयी आम्हाला सांगा। किडनी फेल्युअर किंवा किडनीच्या आजाराचे आणखी 2 महत्त्वाचे प्रकार आज आपल्याला इथं बोलायचे आहेत। नेफ्रोटिक सिंड्रोम आणि IgA नेफ्रोपॅथी, हे 2 आजार आहेत। नेफ्रोटिक सिंड्रोम हा किडनीचा असा आजार आहे ज्यामध्ये कुठल्याही वयाच्या रुग्णाला सूज अंगावर यायला सुरुवात होते। मुख्यत्वे करून हा आजार लहान मुलांमध्ये आढळून येतो। साधारणतः 2 ते 6 वर्षाची जी मुलं असतात त्यांच्यात हा आजार असतो, हा प्रामुख्याने दिसून येतो। त्याची लक्षणं लहान मुलांमध्ये काय दिसायला लागतात? कसं असतं, आपली किडनी असते, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ती चाळणीसारखं काम करत असते। शरीरातले अनावश्यक जे घटक आहेत, जे अतिरिक्त पाणी आहे, ते युरिनद्वारे ती बाहेर फेकत असते। पण ज्यावेळेस नेफ्रोटिक सिंड्रोम मध्ये काय होतं, हे चाळणीचे जे होल्स असतात किंवा छिद्र असतात ही रुंदावतात, म्हणजे मोठी होतात। त्यामुळे अनावश्यक घटक, अतिरिक्त पाणी, याच्याबरोबर आवश्यक असे प्रोटीन्स हे सुद्धा किडनीद्वारे बाहेर फेकले जातात। या कंडिशनला आपण हायपोप्रोटीनेमिया असं म्हणतो। प्रोटीनचे प्रमाण कमी असल्यामुळे अंगावर सूज यायला लागते। नेफ्रोटिक सिंड्रोम या आजाराची कारणं नक्की काय असतात? नेफ्रोटिक सिंड्रोमसाठी अजूनही असे ठराविक असे कुठलेही कारण दिसून आलेले नाहीये। याच्यात मिनिमल चेंज डिसीज हा एक, म्हणजे बहुतांश मुलांमध्ये मिनिमल चेंज डिसीज हे एक कारण असू शकतं। त्याला आपण MCNS असं म्हणतो, म्हणजे मिनिमल चेंज नेफ्रोटिक सिंड्रोम। किंवा WBC या ज्या रक्तात असतात, म्हणजे पांढऱ्या पेशी आपण म्हणतो, त्यामध्ये लिम्फोसाइट हा एक प्रकार आहे। त्या लिम्फोसाइटचं जर कार्य व्यवस्थित होत नसेल तरी नेफ्रोटिक सिंड्रोम हा आजार होऊ शकतो। अच्छा, पण तो काही अनुवंशिक रीतीने येतो किंवा असं काही नसतं? अनुवंशिक रीतीने येण्याची शक्यता कमी असते। अच्छा, पण मग हा आजार लक्षात आला, कारण कळली, तर त्याच्यावरती आता काही टेस्ट त्याच्यासाठी करून घ्याव्या लागतात का? आणि नंतर मग उपचार पद्धती काय असतात, या दोन्हीबद्दल सांगा।
सर्वसाधारणपणे कसं होतं, या आजाराची सुरुवात ही किरकोळ लक्षणांनी होते, जसे की सर्दी, ताप, खोकला. त्यानंतर आजार जसा वाढायला लागतो तसं डोळ्याखाली सूज यायला लागते, चेहऱ्यावर सूज यायला लागते. आजार जसा पुढच्या टप्प्यात जातो तसं पोट फुगतं, युरिन आउटपुट कमी होतं, पूर्ण अंगाला सूज येते व पेशंटचे वजन वाढू लागते. अच्छा, पण मग हे सगळं दिसल्यानंतर टेस्ट काय करावी लागते आपल्याला मुलांची? सगळ्यात महत्त्वाची तपासणी म्हणजे युरिन रुटीन मायक्रोस्कोपिक. यामध्ये 24 आवर युरिनरी प्रोटीन हे बघितलं जातं, म्हणजे 24 तासात प्रोटीन लॉस किती आहे, किडनीकडून प्रोटीन हे किती प्रमाणात बाहेर फेकलं जातं. हा हेवी प्रोटीन युरिया असतो, म्हणजे 3 ग्रॅमपेक्षा पण जास्त प्रोटीन्स हे शरीराबाहेर टाकले जात असतात. मग त्यानंतर स्पेशलाइज तपासण्या पण असतात, जसे की कॉम्प्लिमेंट C3 तपासणी आपण म्हणतो, टेस्ट म्हणतो. ANA ही टेस्ट पण करावी लागते काही मुलांमध्ये. ASO टायटस बघावे लागतात. त्याचप्रमाणे किडनीची व पूर्ण पोटाची सोनोग्राफी करावी लागते. चेस्ट एक्सरे, छातीचा एक एक्सरे काढून बघावा लागतो. या गोष्टी आपल्याला नेफ्रोटिक सिंड्रोम मध्ये निदान करण्यासाठी करावे लागतात. एवढ्या विविध प्रकारच्या चाचण्या झाल्यानंतर जेव्हा एकदा निदान होतं की हा नेफ्रोटिक सिंड्रोम हा आजार या मुलाला झालेला आहे, याच्यावरती उपचार काय असतात, काय काय उपलब्ध आहेत आता सध्या उपचार? सध्या कसं लक्षणं कमी करण्यासाठी, म्हणजे सूज कमी करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात युरिन साफ होईल या पद्धतीनं डाययुरेटिक्स म्हणतो आपण त्या ग्रुपला, ती दिली जातात. किंवा स्टिरॉइड्सचे गंभीर दुष्परिणाम सगळ्यांनाच माहिती आहे. मला वाटतं स्टिरॉइड्स बद्दल तुमच्याशी मला अधिक बोलायचं आहेच, आणि उपचार तुम्ही म्हणजे मॉडर्न होमिओपॅथीनी त्याच्यावरती काय केले याविषयी पण जाणून घ्यायचं. पण आधी आपण ओमकडे वळूया. ओमला मला विचारायचंय की तुला नक्की काय काय त्रास जाणवायला लागला होता, काय व्हायला लागलं होतं तुला? मला सूज येत होती आणि हाताची आणि पायाची बोटं दुखायला लागलं होतं. अच्छा, मला आईलाही त्याच्या विचारायचं आहे की तुम्हाला पहिल्यांदा कसं लक्षात आलं की त्याला काहीतरी त्रास जाणवतोय, काही त्याची लक्षणं काय दिसायला लागली होती? त्याचे पहिल्यांदा आम्ही जेव्हा म्हणजे त्याला जेव्हा त्रास व्हायला लागला तर त्याचे हात पाय फार दुखायचे. त्याच्यानंतर मग त्याच्या अंगावरती भरपूर सूज यायला लागली. मग आम्ही भरपूर डॉक्टरांकडे वगैरे ट्रीटमेंट घेतली. तर पहिल्यांदा आम्ही त्याची युरिन टेस्ट केली. युरिन टेस्ट मध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात 3+, 4+ असं येत होतं. ते आमच्या लक्षात आल्यानंतर मग त्या डॉक्टरांनी सांगितलं की युरिन मधून प्रोटीन जात आहे, तर तुम्ही म्हणजे त्यांनी गोळ्या पण भरपूर दिल्या होत्या, त्याला भरपूर प्रकारची औषधं दिली होती. त्यानंतर मग गोळी खाऊन थोडा वेळपर्यंत ते कमी कमी होत होतं, म्हणजे सूज कमी व्हायची तेवढ्यापुरती सूज कमी होत होती. त्यानंतर मग सूज कमी झाली की थोडंसं क्लायमेट चेंज झालं किंवा हवामानात बदल जर झाला तर मग ते परत चालू व्हायचं, म्हणजे त्याला परत तो सूज वगैरे येणं, सर्दी खोकला चालू झाला की किडनीला सूज येणं हे चालू होत परत. तसं आम्ही 2 वर्ष म्हणजे आम्ही बाहेरच्या भरपूर डॉक्टरांचे कन्सल्टंट करून उपाय सुरू केले, पण आम्हाला असं ठोस म्हणजे असं हे कोणी आम्हाला सांगितलं नाही की पूर्णपणे हा बरा होईल किंवा या आजारातून त्यांनी एक फक्त ॲलोपॅथीची जी गोळी होती ती नियमितप्रमाणे घेणे, त्याचं थोडं प्रमाण कमी करणं एवढंच. त्याच्या पुढे नंतर मग आम्ही सरांचं वर्तमानपत्रामध्ये सकाळमध्येच वाचली आणि मग ठरवलं की एकदा जाऊन पाहून यावं सर काय म्हणतायत वगैरे. तर सरांनी त्याचे सगळे रिपोर्ट्स आधीचे पूर्ण वाचले वगैरे, केस त्याची पूर्णपणे स्टडी केली. सर म्हटले की इतर डॉक्टरांनी जो आम्हाला म्हणजे गॅरंटी दिली नव्हती, सर म्हटले हा 100% माझ्याकडे पूर्णपणे बरा होईल. अरे वा, खूप छान. याविषयी अजून आपल्याला ऐकायला नक्कीच आवडेल. डॉक्टरांशीही आपण चर्चा करतोय, रुग्णांचे अनुभवही आपण ऐकतोय, पण इथे झाले वेळ एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर हे सगळं जाणून घेऊया. पाहत रहा आरोग्याचं मॉडर्न युग. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा. 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 180012180009. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल ID info@modernhomeopathy.co.in.
modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com. मी स्त्री आहे आणि स्त्री असते भविष्यकाळ कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा. तिचं आरोग्य म्हणूनच महत्वाचं. परंतु दुर्दैवानं ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आपल्या देशातील महिलांना वेगाने गाठत आहे. त्यांचं करिअर, जीवन उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या सर्वांना हे थांबवायचं आहे आणि आपण हे थांबवू शकतो मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं. मॉडर्न होमिओपॅथी, द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. आरोग्याचं मॉडर्न युग या मॉडर्न होमिओपॅथीच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा ब्रेक नंतर सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आज बोलतोय ते किडनी फेल्युअर या अतिशय गंभीर अशा आजाराबाबत. डॉक्टर आपल्याला खूप छान मार्गदर्शन करतात आणि रुग्ण मुख्य म्हणजे त्यांचे स्वतःचे अनुभव आपल्याला सांगतात. आपल्याबरोबर एक छोटा 10 वर्षाचा ओम इथे उपस्थित आहे, तोही त्याच्याबद्दल सांगत होताच. पण त्याचबरोबर दुसऱ्या एका आजाराबद्दल आपल्याला सांगतायत श्री सचिन तापकीर. आपण आता त्यांच्याशीही बोलूया. तुम्हाला नक्की काय त्रास जाणवायला लागलेला होता? साधारण जानेवारी 2012च्या सुमारास माझ्या अंगावर सूज यायला लागली होती. गुडघे, पाय, हात याच्यावर सूज येत होते आणि खूप वेदना होत होत्या. त्या टायमाला मी आमच्या लोकल डॉक्टर तिथं म्हणजे कन्सल्ट केलं होतं. त्यावेळेस त्यांनी टेस्ट नंतर हे सांगितलं होतं की हा संधिवात असू शकतो किंवा गाऊटचा प्रकार असू शकतो. त्यांनी ट्रीटमेंट चालू केली त्याप्रमाणे, परंतु त्याने काही फरक पडेना. मग 3-4 असेच डॉक्टर चेंज झाले, पण कशाने फरक पडत नव्हतं. शेवटी मग हे लक्षात आलं की युरिनमधून प्रोटीन जाण्याचं प्रमाण जास्त आहे. तेव्हा एका डॉक्टरांनी म्हणजे बायोप्सी करण्याचा सल्ला दिला, किडनी बायोप्सी. बायोप्सीचा रिझल्ट असा आला की IgA नेफ्रोपॅथी हा आजार आहे म्हणून. त्यानंतर त्या डॉक्टरांनी मला स्टेरॉइडची ट्रीटमेंट चालू केली आणि सांगितले की 4-5 वर्षानंतर हळूहळू म्हणजे किडनीचं काम हळूहळू कमी होईल आणि तुम्हाला डायलिसिस आणि ट्रान्सप्लांटही करावं लागू शकतं म्हणून. अच्छा, मला डॉक्टरांना असं विचारायचं आहे की या दोघांचेही आजार, खरं तर हा 10 वर्षाचा ओम आणि सचिनजींचं वय, या दोघांच्यातही फरक आहे. दोघांचे आजारही वेगवेगळे आहेत, पण तरी सुद्धा त्यालाही प्रोटीन जात होते युरिनमधनं, शरीरावरती सूज येत होती, वेदना. मग हे आजार 2 वेगवेगळे असले तरी त्याची लक्षणं बऱ्यापैकी सारखी दिसत आहेत. तर मग त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ऍक्च्युली कसं आहे, IgA नेफ्रोपॅथी हा जो आजार आहे किडनीचा, यामध्ये IgA हे काय आहे तर प्रोटीन अँटीबॉडी आहे. ती शरीरात तयार होते आणि शरीरात रक्तात ती लिबरेट होते. कसं असतं, एखादं इन्फेक्शन जेव्हा आपल्या शरीरात होतं, मग ते बॅक्टेरियल असू दे, व्हायरल असू दे, पॅरासायटिक असू दे, आपल्या शरीरात अँटीबॉडीज या तयार होत असतात. या अँटीबॉडीज काय करतात तर इन्फेक्शनच्या अगेन्स्ट फाईट करत असतात, लढा देत असतात. पण याच्या IgA नेफ्रोपॅथीमध्ये काय होतं, कोणतेही स्पेसिफिक कारण दिसत नसताना, कोणतेही ऍक्टिव्ह इन्फेक्शन नसताना IgA अँटीबॉडीज तयार होतात आणि या जेव्हा तयार होतात आणि लिबरेट होतात ब्लडमध्ये, तेव्हा त्या किडनीमध्ये जाऊन डिपॉझिट होतात. किडनीमध्ये गेल्यानंतर काय होतं, किडनीच्या ज्या स्मॉल ब्लड व्हेसल असतात, छोट्या ज्या रक्तवाहिन्या, त्याला ग्लोमेरुलाई म्हणतो आपण, तर त्यांना ते डॅमेज करतात, ते इन्फ्लेम्ड होतात आणि त्यामुळे प्रोटीन लॉस हा सुरू होतो पेशंटला. अच्छा, त्यांनी आता स्टिरॉइडचा उल्लेख केला आणि तुम्ही मगाशी स्टिरॉइडच्या गंभीर दुष्परिणामांबद्दल सांगत होतात. तर स्टिरॉइड्स बद्दल तुम्ही काय सांगाल की औषध म्हणून त्याचा वापर केला जातो, तर त्याचे दुष्परिणाम तुम्ही काय सांगाल? स्टिरॉइड्स हे औषधं असे आहेत की ते आजार कुठलाही स्टिरॉइड्सनं कधीही कायमचा बरा होऊ शकत नाही. तात्पुरत्या स्वरूपात लक्षणे ही दाबली जातात, म्हणजे दे सप्रेस द डिसीज अँड दे डोंट क्युअर द डिसीज. होमिओपॅथी क्युअर्स द डिसीज. आपल्याला कसं आजार हा मुळापासून बरा करायचा आहे. स्टिरॉइडची शॉर्ट टर्मसाठी म्हणजे थोड्या कालावधीसाठी जेव्हा स्टिरॉइड घेतात पेशंट, त्यावेळेस एपीडी म्हणजे ऍसिड पेप्टिक डिसऑर्डर, म्हणजे काय तर पित्त वाढणं, भूक जास्त प्रमाणात लागणं, अतिरिक्त खाणं होतं त्या पेशंटचं, त्यामुळे चरबीचं प्रमाण वाढतं. हे शॉर्ट टर्मसाठी आपल्याला दुष्परिणाम दिसून येतात. लॉंग टर्म साठी काय होतं, हाडे कमजोर होतात, मुलांची वाढ पूर्णपणे होत नाही, ब्लड प्रेशर वाढू शकतं, मोतीबिंदू होण्याचे चान्सेस असतात. तर हे स्टिरॉइडचे गंभीर असे दुष्परिणाम आपल्याला सांगतात. प्रकारचे गंभीर आजार, त्याच्यामुळे इतरही दुष्परिणाम होऊ शकतात. पुन्हा एकदा आपण ओमच्या केसकडे मला वाटतं वळूया. तुमच्याकडे जेव्हा ओम पहिल्यांदा आला, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार, त्याच्यावरती काय उपचार करायचे याविषयी कसं निदान केलं गेलं? मॉडर्न होमिओपॅथीमध्ये जेव्हा नेफ्रॉटिक सिंड्रोमचे एखादी केस एनरोल होते, त्यावेळेस आपण सुरुवातीच्या
टप्प्यात काय करतो तर रुग्णाची मानसिक लक्षणं, शारीरिक लक्षणं ही डिटेल घेतो आपण, केस स्टडी केली जाते आणि मॉडर्न होमिओपॅथीच्या मॉडर्न गाईडलाईन्सना अनुसरून त्या केसवर आपण वर्क करायला सुरुवात करतो. पहिल्या महिन्यात आपले डिटेल स्टडी सगळी केली जाते. किडनीचं सोनोग्राफी, त्यामध्ये काही चेंजेस आहेत का, इकोजेनिसिटी इन्क्रीज्ड आहे का, किंवा लॉस ऑफ सीएम डिफरन्सिएशन आपण म्हणतो, कॉर्टिकोमेड्युलरी डिफरन्सिएशन, ह्याच्यात काही बदल झाला आहे का किडनीच्या आतल्या स्ट्रक्चरमध्ये, हे बघितलं जातं. प्रोटीन लॉस नेमका किती आहे हे बघितलं जातं. प्रत्येक महिन्याला आपण हा प्रोटीन लॉस बघत असतो. जेव्हा आपण मॉडर्न होमिओपॅथीची क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट सुरू करतो तेव्हा झपाट्यानं हे प्रोटीन लॉस कंट्रोलमध्ये येतो. साधारण 1.5-2 वर्षात हा आजार पूर्णपणे आपल्याकडून बरा होतो. 100% आपण नेफ्रोटिक सिंड्रोमसाठी उपचार करू शकतो आणि पूर्ण बरे करू शकतो. नक्कीच. मला आता पुन्हा ओमच्या आईकडे वळायचं आणि त्यांना विचारायचं आहे की तुम्हाला डॉक्टरांनी जेव्हा 100% खात्री दिली तेव्हा आधी मुळात तुम्हाला कुठेतरी एक दिलासा मिळाला असेल, हे नक्कीच. पण जेव्हा त्याच्यावरती मॉडर्न होमिओपॅथीच्या द्वारे उपचार सुरू केले तर तेव्हा तुम्हाला काय फरक जाणवायला लागला? फरक म्हणजे त्याची सूज हळूहळू फार कमी होत गेली. आणि त्याचं रेग्युलर शाळेत जाणं किंवा जेणेकरून सूज आली तर तो शाळेत जायचा नाही, इतकी म्हणजे त्याला अंगावरती भरपूर सूज येत होती. मग अभ्यास, परत कॉन्सन्ट्रेशन थोडंसं वाढलं आणि नॉर्मल जशी मुलं बाहेर जशी वावरतात तसं तोही म्हणजे आता भरपूर वावरतो. पुन्हा पहिल्यासारखं रुटीन सुरू झालेलं आहे. मला त्याचप्रमाणे सचिन तापकीर यांनाही विचारायचं आहे की तुम्हाला या मॉडर्न होमिओपॅथी बद्दल आधी कोणी सांगितलं आणि मग तुम्ही तिथे कसे अप्रोच झालात? आजार डिटेक्ट झाल्यानंतर मी सकाळमध्ये आरोग्यविषयक पुरवणीमध्ये मॉडर्न होमिओपॅथीची बघितली. त्यानंतर मी अपॉइंटमेंट घेऊन सरांना भेटण्यासाठी गेलो होतो. त्यावेळेस माझे स्टेरॉइड चालू होते. सरांनी सांगितले की स्टेरॉइड घेण्याची गरज नाही पडणार, हळूहळू कमी करावं लागतील. आणि सरांचं औषध घेतल्यानंतर महिन्याभरातच माझं म्हणजे प्रोटीन जे जात होतं 24 आवर ते 3600 मिलीग्राम पर डे होतं, ते 900 मिलीग्राम पर डे वर आलं. कमी झालं आणि वेदना पूर्ण थांबल्या. डॉक्टर, तुम्ही म्हणालात तसं की मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधांमुळे जे दिले जातात त्यामुळे मुळापासून आजार बरा करण्याचा एक क्लिनिकल इम्प्रूव्हमेंट होते पहिल्या टप्प्यामध्ये. त्यानंतर रिपोर्ट वाईज पण आपण ट्रॅक करत असतो पेशंटला. आता जे आपल्याकडून बरे झालेले रुग्ण आहेत त्यांचं आपण गेले अनेक वर्ष प्रोटीन्युरिया आहे की नाही ते डिटेक्ट करत असतो. तर परत कुठल्याही पेशंटला प्रोटीन्युरिया उद्भवलेला नाही, कुठल्या प्रकारची लक्षणे जाणवत नाहीत. याचाच अर्थ असा की आपण नेफ्रोटिक सिंड्रोम हा आजार त्यांचा पूर्णपणे बरा केलेला आहे. IgA नेफ्रोपॅथीमध्ये मला एक गोष्ट ऍड करावीशी वाटते. IgA नेफ्रोपॅथीमध्ये 2 प्रकार असतात. त्याच्यात अॅक्यूट ग्लोमेरुलोनेफ्रायटिस किंवा क्रॉनिक ग्लोमेरुलोनेफ्रायटिस हे ते 2 प्रकार आहेत. आणि हा मेझॅन्जियल प्रॉलिफरेटिव्ह नेफ्रायटिस याचा हा एक फॉर्म आहे IgA नेफ्रोपॅथी. IgA नेफ्रोपॅथीमध्ये काय होतं की ऑटोइम्युन डिसीज आहे हा. म्हणजे काय करतं, शरीरच शरीराच्या विरोधात प्रतिकारशक्ती तयार करत असतं. त्यामुळे काय होतं, किडनी फेल्युअर होऊ शकतं, हिपॅटिक फेल्युअर म्हणजे लिव्हर फेल्युअर होतं, मेंदूची कार्यक्षमता कमी होते. या प्रकारचे असा गंभीर आजार होऊ शकतात रुग्णाला. किडनी फेल्युअरमध्ये काय होतं तर CKD किंवा ESRD हा आजार IgA नेफ्रोपॅथीचा जो डायग्नोसिस झालेला आहे रुग्ण, तर 25 ते 40% रुग्ण हे CKD मध्ये किंवा एंड स्टेज रिनल डिसीजमध्ये लँड होतात. ESRD म्हणजे काय असतं तर हे संथपणे चालणारी म्हणजे स्लोली किडनीचा ऱ्हास करणारी ही प्रक्रिया असते. म्हणजे किडनीचं दीर्घकाळासाठी नुकसान होत जातं. जेव्हा हे नुकसान दीर्घकाळासाठी होतं आणि जेव्हा 90%पेक्षा जास्त दोन्ही किडनीज डॅमेज होतात त्यावेळेस त्याला आपण एंड स्टेज रिनल डिसीज असं म्हणतो. या टप्प्यामध्ये आजाराच्या डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट हे 2च पर्याय सुचवले जातात. डायलिसिस म्हणजे काय आहे, ती तात्पुरती प्रक्रिया आहे की आज तुमची किडनी फिल्टर करून वेस्ट प्रॉडक्ट जे आहेत ते बाहेर फेकू शकत नाही, अतिरिक्त पाणी जे आहे ते बाहेर फेकू शकत नाही. ते डायलिसिसचं जे मशीन आहे ते अतिरिक्त पाणी, वेस्ट प्रॉडक्ट हे थोड्या कालावधीसाठी 4 दिवसांसाठी 8 दिवसांसाठी बाहेर काढून टाकतं. परत 4 ते 8 दिवसांनी परत किडनी फिल्टर करू शकत नसते, परत ते अक्युम्युलेट होतात वेस्ट प्रॉडक्ट, टॉक्झिक प्रॉडक्ट, परत जाऊन डायलिसिस करून ते काढून टाकावे लागतात. म्हणजे डायलिसिसमधून जर रुग्णाला बाहेर पडायचे असेल तर किडनी फिल्ट्रेशन इम्प्रूव्ह झाल्याशिवाय रुग्ण डायलिसिसमधून बाहेर पडू शकत नाही. तर किडनी फिल्ट्रेशन ॲक्च्युली आपल्या मॉडर्न होमिओपॅथीच्या क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटनं इम्प्रूव्ह होतं. ते जसं इम्प्रूव्ह होतं तसं अतिरिक्त पाणी पेशंटच्या शरीरातून बाहेर पडायला लागतं, सूज अंगावरची कमी यायला लागते, उलटी, मळमळ या प्रकारची लक्षणे कमी यायला लागतात. रिपोर्ट्स आपण प्रत्येक महिन्याला करत असतो, त्याच्यामुळे किडनीचं काम कसं चाललंय ते आपल्याला कळतं. ते रिपोर्ट्स कमी यायला लागतात आणि डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट यासारख्या खर्चिक उपचारांचा गरज पडत नाही, गरज भासत नाही. खूप छान माहिती देताय तुम्ही डॉक्टर. डॉक्टरांकडनं अशीच विस्तृत माहिती आपण जाणून घेत राहणार आहोत, पण इथे झाली वेळ एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा आरोग्याचं मॉडर्न युग.
सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा. 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 180012180009. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल ID info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे जीवन होय. एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो. जीवनाच्या या प्रवासात आजाररूपी अडथळे निर्माण होतच असतात. हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी. चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी. आरोग्याचं मॉडर्न युग या मॉडर्न होमिओपॅथीच्या कार्यक्रमामध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. डॉक्टरांशी आपण चर्चा करत होतो, त्या डायलिसिस विषयी आपल्याला सांगत होत्या. त्याच विषयी मी पुढे त्यांना विचारणार आहे. डॉक्टर, डायलिसिस आणि किडनी ट्रान्सप्लांट याविषयी थोडंसं आम्हाला सांगता का? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे डायलिसिस हा तात्पुरता पर्याय आहे. किडनीची सगळी कामं काही डायलिसिस हे मशीन करू शकत नाही. बरोबर. किडनीचे आणखी काय कामं असतात तर इरिथ्रोपोएटिन हे हार्मोन नॉर्मल किडनी सिक्रेट करत असते. हे इरिथ्रोपोएटिन हार्मोन काय करतं, रेड ब्लड सेल RBC या तयार करत असतं. त्यामुळे हिमोग्लोबिन मेंटेन राहत असतं नॉर्मल व्यक्तीमध्ये. किडनी फेल्युअरमध्ये काय होतं, इरिथ्रोपोएटिन हार्मोन हे फेल्युअर किडनी तयार करू शकत नाही. त्यामुळं RBC तयार होत नाहीत आणि किडनी फेल्युअरच्या रुग्णांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण हे नेहमी कमी राहतं. व्हिटॅमिन D ची निर्मिती ही किडनी करत असते. व्हिटॅमिन D जेव्हा फेल्युअर किडनीकडून तयार होत नाही, सिक्रेट केलं जात नाही, त्यावेळेस कॅल्शियम आणि फॉस्फरस या क्षारांचा इम्बॅलन्स होतो. कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे हाडे ठिसूळ होतात. फॉस्फरसचं प्रमाण वाढतं, त्यामुळे शरीराला खाज येणे या गोष्टी सुरू होतात. किडनीचं आणखी एक महत्त्वाचं कार्य काय असतं की शरीरात पाण्याची मात्रा योग्य ठेवणं हे आपली किडनीच करत असते. ज्यावेळेस किडनी फेल्युअरची सुरुवात होते त्यावेळेस अतिरिक्त पाणी हे शरीराच्या आत साठून राहतं, त्यामुळे सूज वाढायला लागते. ट्रान्सप्लांटमध्ये आपल्याला असं सांगता येईल की ट्रान्सप्लांट हा एकतर खर्चिक आहेच उपचार, पण ट्रान्सप्लांट करताना जवळच्या नातेवाईकाची किडनी असावी लागते. ती जर अवेलेबल झाली तर ठीक आहे, झाली नाही तरी तर त्या गोष्टी फार प्रॅक्टिकली क्रिटिकल होत जातात. आणि जवळच्या नातेवाईकाची जरी किडनी उपलब्ध झाली तरी ती किडनी किती काळासाठी काम करेल, किती कालावधीसाठी काम करेल हे कोणी प्रेडिक्ट करू शकत नाही. ट्रान्सप्लांट नंतर इम्युनोसप्रेटिव्ह ही जी औषधं आहेत तर ही इम्युनोसप्रेसंट औषधं रुग्णाला 5 ते 6 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्षांसाठी घ्यावी लागतात. ही औषधे जर घेतली नाहीत किंवा मध्येच बंद केली तर किडनी निकामी होण्याचं म्हणजे किडनी फेल्युअर होण्याचं रिजेक्शन रेट हा जास्त होतो. पण मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचाराद्वारे आपण खरोखरच ह्या दोन्ही गोष्टी टाळू शकतो का? तर आपल्या औषधांनी काय होतं की किडनीचं फिल्ट्रेशन हे इम्प्रूव्ह होतं, त्यामुळे लक्षणं तर कमी येतातच. पहिल्या महिन्यापासून सूज कमी यायला लागते, जेवण जात नसेल पेशंटला तर ते जेवण जायला लागतं, उलटी मळमळ हा त्रास कमी होतो. यानंतर पुढच्या महिन्यापासून आपल्याला काय करावं लागतं, प्रत्येक महिन्याला आपण रिपोर्ट्स करत असतो. तर स्लोली आपण डायलिसिस हे टेपर करत असतो. काही पेशंटना आठवड्यातून 2 डायलिसिस सुरू असतात, आपण आठवड्यातून 1 करतो, त्यानंतर 10 दिवसातून 1, असं स्लोली टेपर करत आपण जेवढी संख्या कमी घेऊन डायलिसिसचा रुग्ण आपल्याकडे आलेला आहे तेवढा लवकर तो त्याच्यातून पूर्णपणे बाहेर पडू शकतो. बरोबर. मला सचिन तापकीर यांच्या आजाराविषयी तुम्हाला विचारायचं आहे की त्यांचा जो आजार आहे तर त्याच्या चाचण्या काहीतरी तुम्ही म्हणाला होतात की विशिष्ट त्याला काही चाचण्या कराव्या लागतात आणि त्या खूप महत्त्वाच्या असतात. किडनी फंक्शन, त्यांची किडनी कसं काम करते हे ट्रॅक करावं लागतं. त्यासाठी पहिला इंडिकेटर म्हणजे सिरम युरिया, म्हणजे रक्तामध्ये युरियाचं प्रमाण किती आहे. दुसरी गोष्ट सिरम क्रिएटिनिन, म्हणजे क्रिएटिनिनचं प्रमाण किती आहे. याबरोबर युरिन अनालिसिस करावं लागतं. या युरिन अनालिसिसमध्ये 24 आवर
युरिन प्रोटीन बघितलं जातं, ते प्रमाण किती आहे. हेवी प्रोटीन लॉस असेल तर थोडं प्रोग्नोसिस बॅड असतं या केसमध्ये. त्याच्याबरोबर सोनोग्राफी आणि किडनी बायोप्सी एक महत्वाची तपासणी आयजी नेफ्रोपॅथीमध्ये करावी लागते. पण त्याचप्रमाणे आपण जो ओमचा आजार एक प्रकारचा किडनीचा नेफ्रोटिक सिंड्रोम, तर त्यासाठी आपल्याला काय त्यांची काळजी काय घ्यावी लागते, कारण लहान मुलांमध्ये हा आजार दिसून येतो, तर त्यांच्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो? नेफ्रोटिक सिंड्रोम या आजारात काय असतं, प्रोटीनचं प्रमाण हे शरीरातलं कमी झालेलं असतं. युरिनमधून प्रोटीन युरिया असतो त्या पेशंटला, युरिनमधून प्रोटीन हे हेवीली बाहेर फेकले जात असतात. मग प्रोटीनचं प्रमाण जेव्हा कमी होतं तेव्हा या मुलांची प्रतिकारशक्ती खूप कमी राहते. म्हणजे छोटं क्लायमॅटिक चेंजेस या गोष्टी त्यांच्यासाठी मोठं इन्फेक्शन होऊ शकतं. तर इन्फेक्शन होऊ नये, जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी आपल्याला विशेष करून या मुलांमध्ये काळजी घ्यावी लागते. पण एवढ्या लहान मुलांना पण आपण काही पथ्य सांगतो का, त्यांना काय पथ्य पाळावी लागतात? मग सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सूज जर जास्त असेल रुग्णाच्या अंगावर तर मग पाण्याचं प्रमाण हे थोडं रिस्ट्रिक्टेड ठेवावं लागतं. मिठाचं प्रमाण हे निश्चितपणे रिस्ट्रिक्टेड ठेवावं लागतं. खारवलेले पदार्थ, पापड, लोणची, शेव या पद्धतीच्या गोष्टी टाळायच्या असतात. बरोबर. डॉक्टर, खूप छान माहिती दिली तुम्ही आम्हाला आज किडनीचे वेगवेगळे आजार याबद्दल. डॉक्टर ज्योत्स्ना लाड या आज इथे उपस्थित होत्या. किडनीचे विविध आजार, त्याची गंभीरता आणि मॉडर्न होमिओपॅथीच्या माध्यमातून त्यावर काय काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात याविषयी आपण ऐकलं. विविध रुग्णांचे अनुभवही आपण ऐकले. पुढच्या भागातही आपण अशीच चर्चा करणार आहोत. किडनी फेल्युअर याविषयी आपण अधिक माहिती आणि अनुभव जाणून घेणार आहोत. आता मात्र इथेच थांबूया. पाहत रहा आरोग्याचं मॉडर्न युग. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा. 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 180012180009. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल ID info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com. मी स्त्री आहे आणि स्त्री असते भविष्यकाळ कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा, तिचं आरोग्य म्हणूनच महत्वाचं. परंतु दुर्दैवानं ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आपल्या देशातील महिलांना वेगाने गाठत आहे. त्यांचं करिअर, जीवन उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या सर्वांना हे थांबवायचं आहे आणि आपण हे थांबवू शकतो मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं. मॉडर्न होमिओपॅथी, द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. विषयावेले खासा मार्गदर्शन तुमका पळोवंक मेळ्ळें. किडनी फेल्युअर दुयेसाचेर आनीक मार्गदर्शन करतले. तेन्ना खर दुयेस आनी ताचे वेले मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार हाचे खातीर पळयत रावात भलायकीचे मॉडर्न युग.